कौतुक नाव ऐकलं असेल ना. स्तुती, कौतुक. कौतुक ही अशी गोष्ट आहे ना की जी कोणी आपली केली ना की आपण वरती जातो. पण आपण जर दुसऱ्याचं कौतुक करायचं असेल तर मात्र खूप मोठी गोष्ट लागते. गट लागतात, गट्स. म्हणजे मोठेपणा लागतो. मेन म्हणजे मोठेपणा लागतो. आपल्यातला जो मीपणा आहे, स्वतःबद्दलचं जे हायशी गोष्ट असते ना, हायसी, ती गोष्ट मागे सारावं लागते आणि मग कौतुक करावं लागते. ज्यावेळी मी लहान होते ना त्यावेळी मला वाटायचं की कोणीतरी कौतुक करावं. आणि मोठं होत गेले तसं मात्र असं होत गेलं की दुसऱ्यांविषयी करायचं कौतुक ते जरा कमी होऊन गेलं. पण मी अशा घरात पडले की ज्या घरात मोठे माणसं असे भेटले मला की खूप मन भरून कौतुक करणारे. आणि त्यांनी मला असं शिकवलं की गायत्री, कुठे जरी गेली ना तू, फक्त तोंड भरून कौतुक करायची सवय लाव. कारण ज्यावेळी आपण समोरच्या माणसाला ॲप्रिशिएट करतो, त्याचं कौतुक करतो, त्यावेळेस पुढच्या वेळी तो माणूस आपल्यासाठी काहीतरी करत असला ना तरी 2 गोष्टी शिल्लक करेल. पण एखादा व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी छोटंसं जरी करत असला आणि आपण त्याला ॲप्रिशिएटच केलं नाही, कौतुकच केलं नाही, मग मात्र तो जरा मागे जातो. आणि कौतुक करण्यासाठी मात्र मोठं मन खूप लागतं. म्हणून जर तुम्हाला कुणाचं कौतुक करायचं असेल तर त्यामध्ये जरासं पुढं जावं लागतं. आणि कौतुक करत असताना ज्यावेळेस आपण समोरच्या माणसाच्या चेहऱ्याचे हावभाव पाहतो ना त्यावेळेस आपल्या मनाला सुद्धा त्याचा आनंद भेटतो. आणि कौतुक ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्यामध्ये कमीपणा नाही. समोरच्याचं कौतुक करतोय तर आपण कुठं कमी होतोय. उलट काही पटीने त्याला आनंद देऊन जातो आपण. आणि करा कौतुक.